त्या दिवशी ती नेहमीसारखी घराबाहेर पडली होती. पण रात्रीपर्यंत तिचं आयुष्य पूर्वीसारखं राहिलंच नाही. एका साध्या दिवसाने तिला शिकवलं, कधी कधी आयुष्य बदलायला फक्त एक क्षण पुरतो. सकाळी तिच्या डोळ्यात फक्त थकवा होता, पण रात्री त्याच डोळ्यात नवीन स्वप्न चमकत होती. ती रोज सारखी जगत होती, जोपर्यंत त्या एका दिवसाने तिला स्वतःची किंमत दाखवली नाही. काही दिवस कॅलेंडरवरच्या तारखा असतात आणि काही दिवस संपूर्ण आयुष्य बनून जातात. एक दिवस पहाटेचे 5 वाजले होते. गाव अजून झोपेतच होतं. आकाश काळसर निळं दिसत होतं आणि दूर कुठेतरी कोंबड्याने आरवायला सुरुवात केली होती. त्या शांत वातावरणात फक्त वाऱ्याने हलणाऱ्या झाडांचा आवाज ऐकू येत होता. सईने डोळे उघडले. तिचं छोटंसं घर अजून अंधारात होतं. बाजूला तिची आई शांत झोपलेली होती. सई काही क्षण छताकडे बघत पडून राहिली. रोज सारखा दिवस सुरू होणार होता, पण तिच्या मनात आज एक विचित्र अस्वस्थता होती. ती हळूच उठली. जमिनीवर ठेवलेली पितळी घागर उचलली आणि बाहेर आली. गावात अजून पूर्ण उजाडलं नव्हतं. थंडीची हलकी झुळूक अंगाला स्पर्श करत होती. रस्त्यावर फारसं कुणी नव्हतं. फक्त काही बायका विहिरीकडे जाताना दिसत होत्या. "अगं सई, एवढ्या लवकर?" शेजारच्या काकूंनी विचारलं. "हो काकू, पाणी भरून कामाला जायचं आहे." काकूंनी हसून मान हलवली. सई गावातील एका छोट्या हॉटेलमध्ये काम करत होती. तिचे बाबा काही वर्षापूर्वी आजारी पडून गेले होते. घरात ती आणि तिची आई एवढेच 2 जीव होते. आई त्याच हॉटेलमध्ये साफसफाईचं काम करायची. सईचं शिक्षण 12वी पर्यंत झालं होतं. तिचं एक स्वप्न होतं, शिक्षक बनायचं. पण परिस्थितीने तिचं स्वप्न घराच्या कोपऱ्यात ठेवून दिलं होतं. ती विहिरीवर पोहोचली. पाण्यात पहाटेचं आकाश हलताना दिसत होतं. काही क्षण ती तसंच बघत राहिली. "काय विचार करतेस?" मागून आवाज आला. ती वळली. समोर तिचा बालमित्र रोहन उभा होता. शहरात नोकरीला असलेला रोहन काही दिवसांसाठी गावाला आला होता. "काही नाही." ती हलकसं हसली. "तू अजून तशीच आहेस, मनात खूप काही ठेवणारी." सईने उत्तर दिलं नाही. दोघं काही क्षण शांत उभे राहिले. "आज गावात जत्रा आहे ना?" रोहनने विचारलं. "हो, पण मला वेळ कुठे मिळतो?" "वेळ काढावा लागतो सई, नाहीतर आयुष्य फक्त कामात निघून जाईल." त्याच्या शब्दांनी तिच्या मनात कुठेतरी हलकासा स्पर्श केला. सकाळचे 8 वाजले होते. हॉटेलमध्ये गर्दी वाढायला लागली होती. चहाचा वास, पोह्यांच्या तव्यावरचा आवाज, ग्राहकांची बोलणी, सगळं वातावरण गजबजलेलं होतं. "सई, 2 चहा पटकन दे." मालक ओरडला. "हो दादा, आता आणते." ती धावत काम करत होती. तिच्या कपाळावर घाम चमकत होता, पण चेहऱ्यावर नेहमीसारखं शांत हसू होतं. हॉटेलमध्ये एक म्हातारे आजोबा रोज यायचे. आजही ते कोपऱ्यात बसले होते. "बाळा, आज खूप दमलेली दिसतेस." त्यांनी विचारलं. "नाही आजोबा, ठीक आहे मी." "खोटं बोलू नकोस, डोळे सगळं सांगतात." सई काही बोलली नाही. आजोबांनी खिशातून एक छोटी वही काढली. "हे घे." "काय आहे हे?" "मी लिहिलेल्या कविता. तू वाच. तुझ्यासारख्या माणसासाठीच लिहिल्या आहेत." सईने आश्चर्याने वही घेतली. दुपारी थोडा वेळ मिळाला तेव्हा ती मागच्या खोलीत बसली. तिने वही उघडली. पहिल्याच पानावर लिहिलं होतं, "कधी कधी आयुष्य एकाच दिवसात बदलतं. फक्त त्या दिवसाला ओळखण्याची गरज असते." ती ओळ वाचून ती काही क्षण स्तब्ध बसली. तिला अचानक वाटलं, खरंच का? एखादा दिवस इतका खास असू शकतो का? सायंकाळ झाली. गावात जत्रेची रोषणाई लागली होती. ढोल ताशांचा आवाज, खेळण्याची दुकान, गरम भजींचा सुगंध, संपूर्ण गाव आनंदात बुडालं होतं. सई काम संपवून घरी निघाली होती, पण रस्त्यात रोहन पुन्हा भेटला. "चल ना जत्रेत." "नको, आई वाट बघत असेल." "फक्त अर्धा तास." ती थोडा वेळ विचार करत राहिली. मग हलकसं हसली. "ठीक आहे." दोघं जत्रेत फिरत होते. सईच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी
खरं हसू दिसत होतं. तिने रंगबिरंगी बांगड्या पाहिल्या, छोट्या मुलांना खेळताना पाहिलं आणि काही क्षणासाठी ती स्वतःच्या चिंता विसरली. रोहन तिला पाहत होता. तुला माहीत आहे? तो म्हणाला. काय? तू हसतेस तेव्हा खूप सुंदर दिसतेस. सई थोडी गोंधळली. असं काही नाही. आहे. ती शांत झाली. दोघं एका झोपाळ्याजवळ थांबले. आसपास दिव्यांची रोषणाई होती. सई रोहन हळू आवाजात म्हणाला, तू पुन्हा शिक्षण सुरू कर. ती त्याच्याकडे बघत राहिली. शक्य नाही रोहन. का शक्य नाही? घर, पैसे, जबाबदाऱ्या, स्वप्न इतक्या सहज सोडायची नसतात. त्या क्षणी तिच्या डोळ्यात पाणी आलं. सगळ्यांना स्वप्न पूर्ण करता येत नाही. रोहन काही क्षण शांत राहिला. पण प्रयत्न तरी करता येईल. रात्र वाढत होती. जत्रेतील आवाज आता थोडे कमी झाले होते. सई आणि रोहन गावाच्या बाहेरच्या रस्त्यावर चालत होते. आकाशात चंद्र पूर्ण गोल दिसत होता. तुला आठवतं? रोहन अचानक म्हणाला. काय? आपण लहानपणी इथे बसून तारे मोजायचो. सई हसली. आणि तू नेहमी हरायचास. कारण तू खोटं मोजायचीस. मी नाही. आणि दोघं हसायला लागले. त्या हसण्यात अनेक वर्षानंतरचा हलकेपणा होता. घरी पोहोचल्यावर आई दारातच उभी होती. उशीर झाला. जत्रेत गेले होते. आईने तिच्याकडे पाहिलं. आज खुश दिसतेस. सई काही बोलली नाही. फक्त हसली. रात्री सगळं शांत झाल्यावर ती बाहेर अंगणात बसली. हातात आजोबाने दिलेली वही होती. तिने पुन्हा एक पान उघडलं. आयुष्य मोठं नसतं, पण काही दिवस मोठे असतात. ती बराच वेळ त्या ओळींकडे बघत राहिली. आजचा दिवस तसाच होता का? सकाळी उठताना तिच्या मनात फक्त थकवा होता. पण आता आता तिला हलकं वाटत होतं. जणू मनात कुठेतरी नवीन आशेचा दिवा लागला होता. ती आकाशाकडे बघत राहिली. दूर कुठेतरी जत्रेतील शेवटचा ढोल वाजत होता. तिच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित होतं. दुसऱ्या दिवशी पुन्हा पहाट झाली. पुन्हा तेच घर, तीच विहीर, तेच काम, पण सई बदलली होती. ती पाणी भरताना अचानक स्वतःशीच म्हणाली, मी पुन्हा शिकणार. तिच्याच आवाजाने ती स्वतः दचकली. पण त्या शब्दात ताकद होती. त्या दिवशी हॉटेलमध्ये काम करतानाही तिच्या चेहऱ्यावर वेगळाच आत्मविश्वास होता. काय ग, आज एवढी खुश? मालकाने विचारलं. असं काही नाही. पण खरं तर खूप काही होतं. दुपारी रोहन पुन्हा आला. काय मग? त्याने विचारलं. सईने त्याच्याकडे पाहिलं. मी ॲडमिशन घेणार आहे. रोहनच्या चेहऱ्यावर मोठं हसू आलं. हेच ऐकायचं होतं. पण सोपं नाही. सोपं कधीच नसतं. ती मान हलवून हसली. त्या संध्याकाळी पाऊस सुरू झाला. पहिल्या पावसाचा सुगंध हवेत पसरला होता. सई घराच्या दारात उभी राहून पाऊस पाहत होती. तिच्या मनात अचानक बाबांची आठवण आली. बाबा नेहमी म्हणायचे, हार मानू नकोस. ती डोळे मिटून काही क्षण उभी राहिली. आज अनेक दिवसांनी तिला वाटत होतं, बाबा कुठेतरी तिच्याकडे बघून हसत असतील. काही दिवसांनी सईने जवळच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. सकाळी काम, दुपारी कॉलेज, रात्री अभ्यास. खूप थकवा यायचा. कधी कधी रडूही यायचं. पण ती थांबली नाही. एका रात्री आईने विचारलं, इतकं सगळं कसं करतेस? सई हसली. एका दिवसामुळे. म्हणजे? एक दिवस असा आला ज्याने मला आठवण करून दिली की मी अजून जिवंत आहे. आई तिच्याकडे शांतपणे पाहत राहिली. 3 वर्षानंतर प्रत्येक वर्षाप्रमाणे गावात पुन्हा जत्रा भरली होती. सई आता कॉलेजच्या शेवटच्या वर्षात होती. गावातल्या मुलांना ती शिकवू लागली होती. त्या रात्री ती पुन्हा जत्रेत फिरत होती. सगळं तसंच होतं. दिवे, आवाज, गर्दी, पण तिचं आयुष्य बदललं होतं. रोहन तिच्या बाजूला चालत होता. काय विचार करतेस? त्याने विचारलं. सई हसली. फक्त एका दिवसाबद्दल. कोणत्या? त्या दिवशी मी पुन्हा स्वतःला भेटले. रोहन तिच्याकडे पाहत राहिला. आणि आता? आता मला भीती वाटत नाही. त्या क्षणी आकाशात फटाके फुटले. रंगबिरंगी प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडत होते.
ती आकाशाकडे बघत राहिली. आयुष्य अजूनही कठीण होतं. समस्या अजूनही होत्या, पण आता तिच्याकडे आशा होती. आणि कधी कधी एक दिवस एवढं पुरेसं असतं आयुष्य बदलण्यासाठी. त्या दिवशी तिने फक्त जत्रा पाहिली नाही, तिने स्वतःला पुन्हा शोधलं. गरिबी, जबाबदाऱ्या आणि तुटलेली स्वप्न या सगळ्यांच्या मध्ये आलेला तो एक दिवस तिच्यासाठी चमत्कार ठरला. ती हसायचं विसरली होती, पण त्या एका दिवसाने तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आणलं. तो दिवस साधा नव्हता, कारण त्या दिवशी तिच्या आयुष्याने नवीन वळण घेतलं होतं. कधी कधी देव उत्तर देत नाही, तो फक्त एक दिवस पाठवतो, जो सगळं बदलून टाकतो. त्या एका दिवसाने तिचं संपूर्ण आयुष्य बदललं. सकाळी ती फक्त जगत होती, पण रात्रीपर्यंत तिला जगण्याचं कारण मिळालं.